ज्याचे डोके योग्य ठिकाणी टेकलेले असते ना, त्याचं भविष्य कधीच अंधारात नसते. असाच आहे हा पुढचा अनुभव. अनुभव कथन आहे स्मितावीरा महाब्दे विरार. तर असं म्हणतात, श्री सद्गुरू अनिरुद्ध बापू गुरुक्षेत्र म्हणजे श्रद्धावानांसाठी एक अत्यंत आधाराचे स्थान. इथे मिळणारी माता शिवगंगा गौरीची हरिद्रा श्रद्धावानांसाठी किती मोलाचे आहे हे सांगणारा एक अनुभव ह्या श्रद्धावान स्त्रीने वर्णन केलेला आहे. भक्तांचा योगेश वाहणारे सद्गुरू अनिरुद्ध बापू. ते असं म्हणतात, सद्गुरू अनिरुद्ध बापूंचा आम्हाला आलेले अनेक अनुभवामधील पुढील 2 अनुभव आमच्यासाठी लाख मोलाचे आहेत. फक्त एका दिवसाच्या आत आमची पैशाची समस्या सुटून कशी योग्य झाली ही मी माझ्या पहिल्या अनुभवातून सांगणार आहे. आमचा स्वतःचा व्यवसाय असल्याने त्यासाठी एका फंडातून आम्ही 50,000 घेतले होते. हे पैसे आम्हाला 15 ऑगस्टला परत द्यायचे होते. पण व्यवसायात आर्थिक टंचाई भासत होती. आमच्याकडे पैशांची परतफेडीसाठी 1,000 रुपये पण नव्हते. एक अनोळखी व्यक्तीने आम्हाला ही रक्कम व्याजाने देण्यास कबूल केले. त्या व्यक्तीने माझ्या पतीला दुपारी 4:30ची भेटायची वेळ दिली. त्यामुळे ठरल्याप्रमाणे माझे पती पैसे घेण्यासाठी मलाडला गेले. पूर्वनियोजने ठिकाणीच ते 4:30 पासून उभे राहिले. नंतर त्यांना व्यक्तीने 7:30ची वेळ कळवली. पण रात्री 9 वाजून गेले तरी त्याचा काही पत्ता नव्हता. 9 नंतर तो फोनच बंद करून ठेवला. कुठलेही मेसेज बघत नव्हता अथवा काहीच उत्तर देत नव्हता. शेवटी रात्री 9:30 वाजता ते परत घरी येण्यास निघाले. तो दिवस होता 13 ऑगस्ट व आम्हाला 15 तारखेपर्यंत पैसे भरायचे होते. एका दिवसात 50,000 कुठून येणार हा चिंतेने मी व माझे पती होतो. माझ्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील एका स्त्रीने मला दुसऱ्या दिवशी भेटली व माझ्या काळजीत असलेला चेहरा बघून तिने मला त्यांचे कारण विचारले. मी तिला म्हटले, कुठल्याही परिस्थितीत आम्हाला उद्या व्यवसायासाठी आगाऊ घेतलेली रक्कम 50,000 परत करायची आहे. आमची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे. या परतफेडीसाठी ज्या व्यक्तींकडून आम्ही व्याजाने पैसे घेणार होतो त्याने पाठ फिरवले आहे. तेव्हा आता काय करायचं हे चिंतेने आम्ही होतो. तुमच्याकडे काही रक्कम असेल तर आम्हाला द्याल का? साधारण 2 महिन्यात आम्ही तुमची परतफेड नक्की करू. तिने तिच्या पतीला आमच्यावर आवडलेले संकट सांगितले. त्याने लगेच आमच्यासाठी त्यांच्या एका फंडातून कमी व्याजातून 30,000 मिळवून दिले. तरीही 20चा प्रश्न होताच. मी कुठून आणायचे? मी माझ्या चुलत बहिणीला फोन लावला. एकाही शब्दाने काही प्रश्न न विचारता बहिणीने मला 10,000 दिले. तसेच पतीच्या मावशीच्या सुनेनेही आम्हाला 10,000 दिले. अशा प्रकारे आमच्याकडे 50,000 जमा झाले. माझा व माझ्या पतीचा विश्वास आहे की केवळ हा 1 दिवसात बापूंनीच आमची 50,000ची सोय केली होती. इकडे नव्हते तर एका वर्षाच्या आत मी माझ्या शेजारच्यांची व्याजासकट रक्कम फेडून शकले. बहिणीचे व मावशी सुनेचीही आम्ही परतफेड करू शकलो. हा अनुभव आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण त्या सुमारास आमच्यावर जी परिस्थिती ओढली होती त्याची तीव्रता केवळ आम्हाला व बापूंना माहीत आहे. भक्तांवर ओढलेल्या कुठल्याही संकटात बापू तत्पर धावून घेतातच हे माझ्या स्वानुभवातून विश्वासाने सांगत आहे. आता माझा दुसरा अनुभव आहे. माझी मुलगी श्रावणी वीरा हिच्या जन्माच्या वेळेस गरोदर असतानाच माझा पुढील अनुभव आहे. त्यावेळी मी अंधेरीला राहायचे व चांदिवली मार्गे मरोळच्या उपासना केंद्रात उपासनेला जायचे. एक दिवशी अचानक पोटात दुखायला लागले. आम्ही चेकअपसाठी डॉक्टरांकडे गेलो. मला मूतखडा झाल्याचे निदान झाले. एका बाजूला 7.5 mmचा व दुसऱ्या बाजूला 8.5 mmचे असे 2 मूतखडे झाले होते. डॉक्टर म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत 3 दिवसात लेझर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यांनी 3 दिवस गोळ्या दिल्या. शस्त्रक्रियेसाठी लागणारे पैसे भरायला असल्याचे व आमच्याकडे त्याची सोयही नसल्यामुळे आम्ही 1 आठवडा थांबायचं ठरवलं. श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रामध्ये माता शिवगंगा गौरी आईची हरिद्रा प्रसाद स्वरूपात मिळाली व मी बस पकडून चांदिवलीवरून खारला श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रमला गेले व दर्शन घेतले व शिवगंगा गौरी आईची हरिद्रा घेऊन मी
घरी आले आणि घरी आल्यानंतर विश्वासाने मी ती हरिद्रा पाण्यात घेतली व ती पाणी प्यायले. ठरल्यानुसार 1 आठवड्याने मी लेझर शस्त्रक्रियेसाठी पैसे भरण्यास रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी पुन्हा अगोदर रिपोर्ट बघितले, ज्यात ते मूतखडे दिसत होते. नेहमीच्या पद्धतीनुसार शस्त्रक्रिया अगोदर पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली, पण ह्या नवीन रिपोर्टमध्ये मूतखडे कुठेही दिसत नव्हते. डॉक्टरांना आश्चर्य. दोन्ही रिपोर्टात बघतात ते हे कसं काय शक्य झाले असा विचार करत होते. श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्र शिवगंगा गौरी आईच्या हरिद्रेत हे काम केले होते. हे मी खात्रीने सर्वांना सांगितले. बापूंनी व श्री गंगा गौरी आई मातेने माझ्यावर कुठलीही शस्त्रक्रिया न होऊन देता मला सर्व त्रासातून सुखरूपपणे अलगद बाहेर काढले. हाच विश्वास. हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ सवित. सद्गुरूंचे चरण आणि त्यांच्यावर ठेवलेला विश्वास, त्याची प्रचिती म्हणजे हा अनुभव. हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ सवित. नाथ सवित. नाथ सवित.